नमस्कार, मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत, यंदा राखी बांधताना फक्त ही वेळ टाळा आणि या 3 तासात राखी बांधण्याचा मुहूर्त भद्रा नाही पण राहूचं सावट ज्योतिष काय सांगतात तर ते आपण ह्या व्हिडिओमधून पाहूयात. तर रक्षाबंधनासाठी शुभ मुहूर्त विशेष महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा महिना नसेल, मात्र राखी बांधताना राहुकाळाची जाणीव ठेवणे महत्त्वाचे असेल. यंदा 28 ऑगस्ट 2026 या दिवशी रक्षाबंधनाचा सण असल्याने अनेक भाऊ बहिणींचा उत्साह शिगेला पोचलाय. कारण या निमित्त अनेक घरात सण साजरा करण्यासाठी लगबग सुरू झाली. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचे नाते दृढ करणारा हिंदू सण आहे. श्रावण पौर्णिमेला साजरा होणारे या सणाला महाराष्ट्रासह देशभरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. तर या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी, सुखासाठी, समृद्धीसाठी आणि आनंदी जीवनासाठी प्रार्थना करतात. रक्षाबंधनासाठी शुभ मुहूर्त तर विशेष महत्त्वाचा मानला जातो. लोक भद्रा आणि राहू काळात विशेष काळजी घेतात. धार्मिक मान्यतेनुसार यंदा भद्रा काळ आणि राहू काळात शुभ कार्य न करण्याचा सल्ला दिला जातो. सुदैवाने यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा महिना नसेल, मात्र राखी बांधताना राहू काळाची जाणीव ठेवणे महत्त्वाचे असेल. तर ते आपण जाणून घेऊयात. तर त्याआधी सगळ्यांनी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत पहा. रक्षाबंधन 2026ची अचूक तिथी आणि वेळ तर पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:07 वाजता सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:48 वाजेपर्यंत राहणार आहे. यावर्षी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील रक्षाबंधनाच्या दिवशीच होणार आहे. तथापि हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सूतक काळ वैध राहणार नाही आणि रक्षाबंधनाच्या सणावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. तर राखी बांधण्याची शुभ वेळ महाराष्ट्रातील पंचांगानुसार 28 ऑगस्ट रोजी राखी बांधण्याची शुभ वेळ महत्त्वाची मानली जाते. यंदा बहिणींना राखी बांधण्यासाठी एकूण 3 तास आणि 51 मिनिटे मिळतील. तर शहरानुसार शुभ वेळेत काही मिनिटाचा फरक असू शकतो, त्यामुळे स्थानिक दिनदर्शिकेला प्राधान्य देणे उत्तम आहे. तर राखी बांधण्याची शुभ वेळ काय आहे तर ते आपण पाहून घेऊयात. तर 28 ऑगस्ट सकाळी 5:57 ते सकाळी 9:48 पर्यंत. राहू काळची सावली 28 ऑगस्ट सकाळी 11 ते दुपारी 12:40 पर्यंत. या काळात राखी न बांधण्याचा सल्ला दिला जातो. तर राहू काळ लक्षात ठेवा. रक्षाबंधनाच्या दिवशी राहू काळच्या वेळी राखी बांधणे टाळावे असा सल्ला दिला जातो. धार्मिक मान्यतेनुसार राहू काळ शुभ कार्यासाठी योग्य मानला जात नाही, त्यामुळे बहिणींनी आपल्या भावांना फक्त सकाळी उपलब्ध असलेल्या शुभ वेळेतच राखी बांधावी, जेणेकरून हे शुभ कार्य राहू काळच्या वेळी होणार नाही. तरीही रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा किंवा अन्य शुभ विधीचा मुहूर्त ठरवताना आपल्या शहराचा स्थानिक पंचांग पाहणे अधिक अचूक ठरेल. तर यंदा भद्रा काळ नाही पण राहूचं सावट मात्र आहे. पंचांगानुसार 2026 मध्ये रक्षाबंधन उदय तिथीनुसार 28 ऑगस्ट रोजी साजरे केले जाईल. दरम्यान भद्रा काळ एक दिवस आधी म्हणजे 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 वाजता सुरू होईल आणि रात्री 9:32 वाजता संपेल. त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ पाळण्याचा कोणताही त्रास होणार नाही असे सांगण्यात देखील येत आहे. तर पुढे पाहूयात आपण रक्षाबंधनाचे महत्त्व काय आहे तर ते आपण जाणून घेऊयात. तर रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या सणाला महाराष्ट्रासह देशभरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याला औक्षण करून त्याच्या सुख, आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ ही बहिणीचे संरक्षण करण्याची आणि तिच्या सुखदुःखात सदैव साथ देण्याची भावना व्यक्त करतो. तर रक्षाबंधनाचा अर्थ केवळ भावाने बहिणीचे रक्षण करणे एवढाच मर्यादित नाही, तर आजच्या काळात हा सण परस्पर प्रेम, आदर, विश्वास आणि एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे बहीण भावाच्या नात्यातील भावनिक बंध अधिक दृढ होतात. तर हा असा आपला आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की राखी कोणत्या वेळेत बांधावी आणि राहू काळ किती वाजता आहे.
तर व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी पहा, म्हणजे तुम्हाला समजेल राहुकाळ किती वाजता आहे ते आणि कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये आणि त्याचबरोबर नक्की मला कॉमेंट करून सांगा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील, जेणेकरून मी तशा प्रकारचे व्हिडिओ बनवत जाईन. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या.